भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाज उपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। या सामाजिक उपक्रमांतर्गत भाजपाचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून कोळेश्वर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्र्याचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। वाढदिवसाचा खर्च टाळून अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या उपयोगी पडतील असे कार्यक्रम राबविल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी केदार भगत मित्र परिवाराचे कौतुक करत आभार मानले। मुलांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे। आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सत्तेमध्ये आले, ते पंतप्रधान झाले 2014 साली। त्यांनी ज्यांच्याकडे घर नाही त्यांना मोफत घर द्यायला सुरुवात केली, ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर नाही त्यांना गॅस सिलेंडर द्यायला सुरुवात केली। कोविड आला त्यावेळेला त्यांनी मोफत धान्य प्रत्येक रेशन कार्डवर प्रत्येक माणसाच्या पाठीमागे, मुलं असू दे मोठे असू दे, माणसाच्या पाठीमागे 5 किलो धान्य हे मोफत द्यायला जेव्हापासून सुरुवात केली, आज या देशामध्ये मोदींचं सरकार काम करतंय। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आपण सगळेजण बघू शकतो की कशा पद्धतीनं आज प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजनेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजनेची जोड दिली आणि तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असू द्या, केसरी असू द्या, पांढरा असू द्या, प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबामध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार त्यामुळे मोफत मिळायला लागले। आपल्याला सर्वांना आयुष्मान भारत कार्ड मिळायला लागले। अशा कितीतरी सुविधा मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकारनं देत आहे। एवढं करून पुन्हा खाजगीरित्या आपल्याकडून समाजाला काही द्यायचा प्रयत्न सगळे करतायत। त्यांनी सांगितलं माझ्या वाढदिवसाला केक कापू नका, केक कापून सेलिब्रेट करू नका। आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये कापण्यापेक्षा जोडण्यावरती विश्वास आहे, मेणबत्त्या फुंकण्यापेक्षा दिव्यांनी आरती ओवाळण्यावरती विश्वास आहे। म्हटलं आपण त्यांचं कुठे ना कुठे अनुकरण करावं, चांगल्याच अनुकरण करावं, आपण त्यांचं अनुकरण करूया। आणि म्हणून मी सुद्धा आवाहन केलं की मोठे मोठे बॅनर लावू नका जाहिरातीचे, पुढे वेगवेगळ्या पद्धतीनं कुठं पताका उडवण्यात आणि सगळं याच्यामध्ये खर्च करू नका, त्यापेक्षा सामाजिक कार्यक्रमांवरती खर्च करा, त्या सामाजिक कार्यक्रमांची लोकांना माहिती द्या। आणि म्हणूनच आम्ही आपल्या पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त जे आवाहन केलं की वाढदिवसानिमित्त कोणी फुलगुच्छ आणू नये, केक कापू नये, त्यापेक्षा सामाजिक उपयोगातून जो वाढदिवस साजरा करण्यात यावा या दृष्टिकोनातून केदार भगत मित्र परिवार यांच्याकडून कोळेश्वर शाळा येथे लहान मुलांना विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप व येथील शिक्षकांना छत्री वाटप करण्यात आले। यातून हा संदेश आला की हा उपक्रम आहे हा समाज उपयोगातून आपण साजरा करत आहोत। आमदार साहेबांचा वाढदिवस हा समाज उपयोगातून साजरा करत आहोत। आपण गेली अनेक वर्ष केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम हे करत असतो। आपल्या सर्वांचे नेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर, जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, भाई नितीन पाटील व प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे उपक्रम साजरे करत असतो। हो नक्की दादांनी जे आवाहन केलं त्याला आपण प्रतिसाद देत हा उपक्रम साजरा करतोय आणि अनेक जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये हा वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी हे कार्यक्रम साजरे होत आहेत आणि आपणही त्यातून कोळेश्वर शाळा येथे हा उपक्रम साजरा केला आहे। आम्ही नक्की देवाच्या चरणी प्रार्थना करू की आमदारांना दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्या हातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्ष समाज उपक्रम हे साजरे होत राहतील। नक्कीच आज माझ्यासारख्या कार्यकर्ता असो असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांच्या मनात इच्छा आहे की आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं आणि नक्कीच या टर्म मध्ये मिळेल अशी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच मंत्रिपद मिळेल।